हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? हॅव अ गुड डे. आज आपण कालचे सोडवले 5-5 वाक्य दररोज सोडत जा, नाही का? त्या कंटेंट मधले अनसीन पॅसेज मधले कोणताही घ्यायचा आणि सोडवायचा. ॲज फार ॲज डिफिकल्ट, नाही का? जेवढे अवघडत हार्ड क्वेश्चन्स यू हॅव टू सॉल्व. You should have to solve hard questions. If you are solving these types of questions, you will get the technique, idea, concept, and all these things. You will get the percentage of marks increasing, not decreasing. Happy Diwali every day. Eating some. Okay, like, share, and subscribe करा. जेवढे मित्र सॉल्व करतील त्यांना पर्सेंटेज मिळतील. ओके, मग त्याच्यातले हॉस्पिटलचे असतील वाक्य, रेनी सीझनचे असतील, टेम्पलचे असतील, नाही का, प्रवासाचे असतील, पिकनिकचे असतील, सोशल कम्युनिटीचे असतील, बिल्डिंगचे असतील, एखाद्या फेस्टिवलचे असतील, म्हणजे त्योहार आहे की नाही, सगळ्या प्रकारचे वाक्य. आणि त्याच्यातले तुम्ही मराठी ट्रान्सलेशन करायचं. मराठी यू गेट द कन्सेप्ट, एव्हरीथिंग 50% मोर दॅन यू विल गेट. अँड देन आफ्टर लेटर अँड ऑल दिस अनसीन पॅसेज, सो मेनी वर्ड्स आर देअर, आहे की नाही? आज आपण बघा इम्पॉर्टन्स फॉर अॅन्युअल एक्झामिनेशन मधलंच घेतलंय. आणि ते टेम्पलमध्ये किंवा ॲट एनी कॉस्ट. एनी कॉस्ट म्हणजे कोणत्याही किमतीत, कोणत्याही किमतीत आपली चलबिचल होऊ देऊ नका मित्र हो. चलबिचल, कन्फ्यूज. ॲट एनी कॉस्ट यू डोंट गेट कन्फ्यूज. बरोबर? डोंट लूज युअर व्हॉट फेथ, कॉन्फिडन्स, थॉटफुल थिंग्स, अँड सो ऑन. Not only laughing, but you have to start writing English, speaking English, and speaking with parents, teachers, and friends. Okay. आता बघा, at all cost, कोणतीही कॉस्ट, एनी कॉस्ट. डोंट लूज युअर सेल्फ रिस्पेक्ट. स्वतःचा मान कोणत्याही किमतीत विकायचा नाही, लूज करायचा नाही, नाश पावायचा नाही. ॲट एनी कॉस्ट, ॲट ऑल कॉस्ट, किती पण असेल स्वतःचा मान जपून ठेवायचा. ही वॉन्टेड टू सेव्ह हिज फॅमिली. ही वॉन्टेड टू सेव्ह हिज फॅमिली ॲट ऑल कॉस्ट. त्याचं कुटुंब सुरक्षित ठेवणं कोणत्याही किमतीत त्याला शक्य होईल. बरोबर की नाही? At all cost, you will have to save his family. No, neither save but respect to his family. Okay? So, he should have to save his family. Otherwise, his temper goes on, tenses goes on, and increasing. ओके, म्हणजे काय होईल? मनस्ताप, टेन्शन, तणाव, ताणतणाव, आहे की नाही? म्हणून सोशल कम्युनिकेटिव्ह मध्ये या गोष्टी फॉलो करायच्या. ही वॉन्ट्स टू विन द मॅच ॲट ऑल एनी कॉस्ट, ॲट ऑल कॉस्ट. हा सामना जिंकायचा आहे कोणत्याही किमतीत. कोणत्याही किमतीत म्हणजे किंमत नाही देणार, पण म्हणण्याची पद्धत आहे इंग्लिश मध्ये. ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू यू विन दिस मॅच. मॅच म्हणजे सामना. ही वॉन्ट्स टू विन, त्याला जिंकायचा आहे तो सामना कोणत्याही किमतीत, आहे का नाही मित्र हो? ॲट ऑल कॉस्ट, एनी कॉस्ट. अवॉइड वेटिंग टाइम. अरे टाइम इज मनी मित्र हो. टाइम इज मनी. टाइम गेला काय नाही, बैल गेला आणि झोपा केला, एक होता ना.
लेबर फार्मर होता आणि त्याने बैल असं चारायला सोडला कॅटल आणि तो झोपला. म्हणजे ती गोष्ट आहे मित्र हो. मग ती म्हणच तयार झाली, बैल गेला आणि झोपा केला. ॲट ऑल कॉस्ट अवॉइड वेटिंग टाइम. वेळेला महत्व द्या, नाही का? वेळेला महत्व द्या. कोणत्याही किमतीत वेळेला वेळ टाळू नका. वेळ डोंट अवॉइड. वेळेला किंमत द्या. आय एम गोइंग टू द टेम्पल मित्र हो. आय एम गोइंग टू टेम्पल. कोणता काळ आहे? प्रेझेंट आहे मित्र हो, परंतु प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आहे. क्रियापदाला आयएनजी लागलाय म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही? आणि मग हा कसा होईल? ही हॅज गॉन टू द टेम्पल. ही हॅज गॉन. प्रेझेंट परफेक्ट होईल मित्र हो. आणि मग काय होईल? ही हॅज बीन गोइंग टू टेम्पल सिन्स लास्ट मंथ. अरे मागच्या महिन्यापासून तो देवळात जातोय. जात आहे. जाण्याची क्रिया चालू आहे मित्र हो. आणि म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होतो. तसेच पास्ट फ्युचरचे टेन्स करा. टेम्पल ऑफ विच गॉड. टेम्पल ऑफ विच गॉड. कोणत्या देवाचे मंदिर आहे बरं? कोणत्या देवाचे मंदिर? इट इज लॉर्ड गणेशाज टेम्पल. इट इज लॉर्ड गणेशाज. कोणाचं मंदिर आहे ते? गणपतीचं मंदिर आहे. श्री गजानन गणपती. लॉर्ड गणेशाज. किती वेळा जातो तू त्या मंदिरामध्ये दिवसातून? आय गो ट्वाइस अ डे. किती वेळा? 2 वेळा. हाऊ ऑफन डू यू गो? हाऊ ऑफन डू यू गो? हाऊ ऑफन किती वेळा? आय गो ट्वाइस अ डे. आय गो ट्वाइस अ डे. ओके, स्टडी करा. अशा प्रकारचे वाक्य घ्या, मराठीत करा, पंक्च्युएट करा, ट्रान्सलेट इन टू गुड मराठी. युअर मातृभाषेमध्ये अनुवाद. ओके, थँक यू.